हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय आणि ब्रह्ममुहूर्तावर का उठावे, कोणकोणती कामे करावे याचे काही फायदे मी तुम्हाला सांगणार आहे. मानवाच्या जीवनात किंवा प्रत्येक प्राणीमात्राच्या जीवनात ब्रह्ममुहूर्त किती महत्त्वाचा आहे. सर्वात पहिले म्हणजे ब्रह्ममुहूर्त हा शब्दच नाही, त्याचा उच्चार आहे ब्राह्ममुहूर्त. पण बोलीभाषेमध्ये आपण सर्वजण ब्रह्ममुहूर्तच असेच म्हणतो. आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठावे असे सांगितले आहे व त्याचे कित्येक फायदे आहेत. पण मी तुम्हाला त्यातील काही फायदे सांगणार आहे. त्या अगोदर ब्रह्ममुहूर्ताची जी वेळ ती तुम्हाला सांगते. आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्योदय, संध्याकाळ, प्रदोष काळ, सूर्यास्त, रात्र, मध्यान्ह दिवस, मध्यान्ह रात्र असे कित्येक प्रकार आहेत. त्याचबरोबर प्रहर आहेत. पहिला प्रहर, दुसरा प्रहर, तिसरा प्रहर आणि चौथा प्रहर असे दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर असतात. या रात्रीच्या प्रहराला उत्तर रात्र असे म्हणतात आणि चौथ्या प्रहरी म्हणजेच ब्रह्ममुहूर्त. चौथ्या प्रहरी येणाऱ्या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त असे म्हणतात. यावेळी ही पहाटे नाही का म्हणजे 3:45 ते 5:30 असा पावणे 2 तासाचा हा ब्रह्ममुहूर्त असतो. त्यामध्ये थोडी कमी जास्त वेळ होत असते. या ब्रह्ममुहूर्ताला आपले ऋषीमुनी साधना, जप, तप, मंत्रपठण हे कार्य करत होते आणि याचे फायदे आता मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला फायदा आहे पृथ्वीच्या सर्व प्राणीमात्राला जो ओझोन वायू लागतो, यावेळेस तो पृथ्वीच्या अगदी खालच्या थरात येतो व या ओझोन वायूमुळे मानवास जो ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू लागतो तो मोठ्या प्रमाणात या वेळेला मिळतो. त्यामुळे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर तुम्हाला हा ओझोन वायू आहे तो जास्त प्रमाणात मिळतो. त्यामुळे पहाटे उठले पाहिजे आणि पहाटे उठल्याचे खूप जास्त प्रमाणात फायदे आता आहेत आणि बरेच फायदे मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. त्यातला सर्वात अगोदरचा फायदा म्हणजे जो आपल्याला ऑक्सिजन वायू लागतो, प्राणवायू, तो सगळ्यात मोठ्या प्रमाणात या वेळेला नाही का पृथ्वीवर असतो. तर दुसरा फायदा म्हणजे या काळात प्राणायाम केल्याने प्राणायाम किंवा उजवी नाकपुडी चालू करून दीर्घ श्वास घेतल्याने रक्तशुद्धी होते. रक्तात ऑक्सिजन वाढल्याने हिमोग्लोबिन वाढते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते व रोगांपासून मुक्ती होते. आणि तिसरा फायदा असा, या काळात मंद प्रकाश असतो. त्यामुळे झोपेतून जेव्हा आपण उठू तेव्हा आणि डोळे उघडू त्यावेळी आपल्या डोळ्यावर तीव्र प्रकाश पडत नाही व त्यामुळे डोळ्यांचे विकार जडत नाहीत व दृष्टी चांगली होते. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठावं. आपण सकाळी उशिरा उठल्यानंतर रात्रभर आपण झोपलेलं असतो आणि उशिरा सूर्य डोक्यावर आला त्यावेळी आपले म्हणजे नाही का आपण डोळे उघडतो त्यावेळी सगळा जो सूर्यप्रकाश असतो तो आपल्या डोळ्यांवर येत असतो आणि त्याचा खूप जास्त परिणाम आपल्या डोळ्यांवर सुद्धा होतो. चौथा फायदा हा आहे, या काळात पृथ्वीवर पंचतत्वांपैकी वायुतत्व हे जास्त प्रमाणात वातावरणात कार्यरत असते व मानवी शरीराला याचा खूप जास्त प्रमाणात फायदा होतो. हे जे वायुतत्व आहे ते आपल्या शरीर शुद्धीचे कार्य करत असते आणि पूर्ण वेळ या काळामध्ये तो कार्यरत असतो आणि त्यामुळे आपल्या शरीरातील मल बाहेर टाकण्याचे काम सहज होते व त्यामुळे आपली पचनक्रिया किंवा आपल्याला मूळव्याधी, पित्त किंवा नाही का अपचन यासारखे जे आजार आहेत ते होत नाहीत. पाचवा फायदा, जसे मलनिःसरण होते तसेच शरीरातील नवी इंद्रियातून जे टॉक्सिन्स म्हणजे शरीरातील घाण बाहेर टाकली जाते, ती इंद्रिये म्हणजेच डोळा, नाक, कान, तोंड, शिश्नद्वार, बुधद्वार यामार्फत शरीरातील रात्रीत जी
काही निगेटिव्हिटी जमा असते ती बाहेर टाकली जाते व तेच जीवाणू विषाणू सूर्यप्रकाश मिळताच भरपूर प्रमाणात वाढतात व आपण रोगास बळी पडतो. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठल्यामुळे शरीरातील जी काही निगेटिव्हिटी असते ती नवइंद्रियामार्फत बाहेर टाकली जाते. आणि त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे शरीर साफ करणे, स्नान करणे. ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने आपल्या त्वचेला जी लहान छिद्रे असतात, रोमछिद्रे, ती मोकळी होतात व त्यामुळे शुद्ध हवा प्रदूषित होते. प्रदूषण विरहित हवा म्हणजेच ओझोन वायू हा त्या शरीराच्या छिद्रातून शोषले जातात. सर्व अवयवांना शुद्ध प्राणवायू मिळाल्याने संपूर्ण शरीर दिवसभर ताजेतवाने राहते आणि एकदम फ्रेश वाटते. 7वा फायदा म्हणजे या काळामध्ये ज्ञानेंद्रिय म्हणजेच मेंदूमधील स्मरणशक्ती मोठ्या प्रमाणात कार्यरत असते. त्यामुळे या वेळेत ऋषीमुनी, तंत्रमंत्र, ध्यान साधना जी मुलं शिक्षण करतात व अभ्यासू आहेत ती पहाटेच अभ्यास करतात, कारण यावेळेस अभ्यास केल्याने स्मरणशक्ती वाढते व पाठांतर होते. त्याचबरोबर ओंकार जप केल्यास मेंदूमधील स्मरणशक्तीबरोबर सर्व ज्ञानेंद्रिये कार्यरत होतात. म्हणून मंत्र, धारणा करायची असेल किंवा प्रार्थना करायची असेल किंवा व्यायाम किंवा अभ्यास या सर्व ज्या गोष्टी आपल्याला करायच्या असतील त्या आपण ब्रह्मवेळेतच पूर्ण केल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा फायदा, या मुहूर्तावर अनेक पुण्यात्मे, सिद्धात्मे हे पृथ्वीवर आले असतात व त्यांना आपण साधनेद्वारे भेटू शकतो व आपणास योग्य मार्गदर्शन करतात व त्यामुळे आपले आयुष्य हे सरळ व सुंदर होते. म्हणून तुम्ही फक्त ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे आणि नुसते स्नान जरी केले तरी भगवंताची साधना, मंत्र, ध्यान, धारणा केल्यास तुम्हाला या गोष्टींचा नक्की फायदा होईल. आणि ज्या काही गोष्टी असतात किंवा ब्रह्ममुहूर्त म्हणजेच सर्व काही तिन्ही देव जे असतात ते या मुहूर्तावर जागे असतात. त्यामुळे आपण जी काही प्रार्थना करतो आणि जी काही आपली मनोभावाने सेवा करतो ती त्यांच्यापर्यंत सहज पोहोचते आणि आपल्याला यामुळे काय होतं, मन आपलं खूप समाधानी होतं आणि अगदी फ्रेश आणि ताजेतवाने आपण दिवसभर स्वतःला नाही का असं कसलंच असं बोर होत नाही, कारण सकाळची हवाच अशी असते ती आपले शरीर, मन आणि पूर्ण असं शुद्ध करत असते. निगेटिव्हिटीला कुठलीच जागा आपल्या शरीरामध्ये किंवा मनामध्ये उरत नाही. त्याचमुळे ब्रह्ममुहूर्ताचे खूप असे फायदे सांगितलेले आहेत. त्यामधील मी तुम्हाला काही फायदे आणि तुमच्या उपयुक्त असेच सांगितलेले आहेत. तर सगळे काही तुम्ही फॉलो करा. नक्कीच आयुष्यामध्ये म्हणा किंवा नाही का आपल्या ज्या जीवनामध्ये चालू घडामोडीमध्ये खूप जास्त प्रमाणात फरक पडतो. हे अनुभव मी पण स्वतः घेतलेला आहे बऱ्यापैकी, त्यामुळे सर्वांशी शेअर केलेला आहे. तर या काही गोष्टी आणि सांगितलेले फायदे जर तुम्हाला नाही का उपयुक्त वाटत असतील तर नक्कीच मित्रमैत्रिणी, परिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटू परत अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.